अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेअंतर्गत मुदखेड रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचे काम मागील काही महिन्यांपासून सुरू असून सध्या स्थानकावर मोठ्या लोखंडी पादचारी पुलाचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र या कामादरम्यान प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याचं चित्र 31 जुलै रोजी सायंकाळी समोर आलं. प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर रेल्वे गाडी उभी असताना त्याच्या परिसरात लोखंडी पुलाच्या बांधकामासाठी वेल्डिंगचे काम सुरू असल्याचं दिसून आलं. त्याचवेळी प्रवाशांची मोठी वर्दळ तसेच रेल्वे गाड्यांची ये-जा सुरू असल्याचंही व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यामुळे वेल्डिंगच्या कामासाठी आवश्यक असलेल्या सुरक्षा उपाययोजना आणि प्रतिबंधात्मक व्यवस्था पुरेशा प्रमाणात करण्यात आल्या आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून वारंवार सांगितलं जातं. मात्र मुदखेड रेल्वे स्थानकावरील या प्रकारामुळे प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी सुरक्षा मानकांचं पालन कितपत केलं जात आहे याबाबत प्रवाशांकडून चिंता व्यक्त होतीये. संबंधित रेल्वे प्रशासनाने या प्रकाराची तातडीने दखल घेऊन बांधकामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात अशी मागणी प्रवाशांकडून होतीये. तालुका मुदखेड, जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.